नमस्कार, द स्मिताज वन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी मोरावळ्याची रेसिपी दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. माझ्या रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत. इथे मी 1 किलो आवळा उकडून घेतलेला आहे चाळणीमध्ये. हा 15 ते 20 मिनटं उकडायला ठेवायचा. असे 4 भाग होतात आवळ्याचे. हे गरम असल्यामुळं मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी ओपन करून दाखवते आहे. बी वेगळी काढून अशी साईडला असं ठेवायचं आहे. इथे साखर घेतलेली आहे 2.5 वाटी आणि थोडंसं चतकोर पाणी टाकलेलं आहे, कारण साखर जळू नये म्हणून. हे असं थोडंसं हलवून घ्यायचं बारीक गॅसवरच. हे पूर्ण साखर वितळलेली आहे. वितळल्यानंतर हे आवळे घेतलेले ते टाकलेले आहेत. त्याचंसुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे थोडं थोड्या वेळाने हे हलवायचं आहे आणि बारीक गॅसवरच ठेवायचं. हे झालेलं आहे. इथे मी थोडीशी दालचिनी आणि वेलची टाकलेली. ड्राय होईस्तोपर्यंत कढईमध्ये ठेवायचं. गार झाल्यानंतर काचेच्या भरणीत भरून ठेवायचं. 3 दिवस मुरत ठेवायचं. मुरल्यानंतर त्याचा आंबट गोड जो चव असते ती खूप छान लागते आणि यामुळे केसही चांगली होतात. आपली जी केस गळत असतात ती कमी होतात गळायची. आणि हे अनुशापोटीच खायचं आहे, म्हणजे काही न खाता पहिल्यांदा आवळा खायचा.